श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याचा शेवट हा सांगून येत नसतोय. आपण किती सहज आयुष्य जगतो ना. एक दुसऱ्यावर रागावतो, कटू बोलतो, मतभेद ठेवतो आणि मनात म्हणतो कधीतरी बोलेन, कधीतरी सगळं सुरळीत करेन. पण श्रोते हो, कधीतरी हा शब्द खूप फसवणूक करतो. कारण आयुष्य कधीच आपल्या संधीसाठी थांबत नाही. ते चालत राहतं आणि एक क्षण येतो जेव्हा सगळ्याचा शेवट होतो. हो, शेवट सांगून येत नाही. तो फक्त सगळ्या गोष्टी अपूर्ण कायमच्याच त्या अपूर्ण सोडून जातो. आज ज्या माणसाशी आपण बोलणं बंद केलंय, ज्याच्यावर मनात राग धरलाय, कदाचित उद्या तो माणूस आपल्यातच नसेल. तेव्हा काय करणार आपण? शेवटचं स्वारी न बोलल्याचं दुःख, एक मिठी न दिल्याचं दुःख, की त्याला समजून घ्यायला हवं होतं असं वाटण्याचं दुःख. श्रोते हो, खरं म्हणजे आयुष्य फार थोडं आहे. गैरसमज, मतभेद, आबोला या सगळ्यासाठी वेळ वाया घालवणे इतकं ते मोठं नाही. मनापासून माणसं जपा, प्रेम करा. कारण शेवटची भेट ही आपल्याला माहीतच नसते. ती फक्त एकदा घडते. म्हणून श्रोते हो, जिथं माणूस जिव्हाळ्याचा जवळच आहे ना, तिथं अहंकार नकोय. कारण आयुष्य क्षणात संपतं. पण न बोललेलाचा अहंकार आणि ते बाळगल्याचं दुःख हे मात्र आयुष्यभर पुरतं. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं ही कधीही विसरायची नसतात. आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडत असतो. आणि हीच आयुष्याची गंमत आहे. मनाला खूप आवडलेली आणि मनाला लागलेली या दोन गोष्टी माणूस कधीच विसरत नाही. जगात सगळं मिळवता येतं, पण शांती ही फक्त स्वतःच्या विचारातून मिळते. मन चांगलं ठेवा, आपोआप आयुष्य सुंदर वाटू लागतं. परिस्थिती, वेळ आणि माणसं या तीन गोष्टी आपल्याला पुस्तकापेक्षा जास्त खोल शिकवण देतात. रात्रीचा प्रवास हा स्वतःच्या विचारांशी आणि भावनांशी अधिक जोडला जातो. एकनिष्ठ माणूस फसवणूक करत नाही. जर त्याचा आदर केला गेला नाही तर तो निघून जातो. वाईट काळ हा आयुष्यातील एक टप्पा आहे, संपूर्ण आयुष्य नाही. सौंदर्य विसरलं जातं, पण वागणूक कायम लक्षात राहते. वेदना तुम्हाला दुखावत नाहीत, तर त्या तुम्हाला घडवतात. सुगंधाची भाषा वेगळी, त्याला मोजणं शक्य नसतं. प्रत्येक फुलाचं वेगळेपण त्याच्या अस्तित्वात असतं. माणसाचं दिसणं आणि हसणं फार वेगळं असतं. ते कळलं की माणूस कळतो. एक चुकीची व्यक्ती तुमचं सौंदर्य नष्ट करेल, पण योग्य व्यक्ती तुम्हाला पुन्हा चमकवेल. कोणीतरी आठवणी तयार करत असतं, तर कोणीतरी आठवत असतं. मनाला जर काम दिलं नाही तर ते आपल्याला त्रास देतं. हेतू कळाल्यावर माणूस एकतर लांब जातो, नाहीतर जवळ येतो. वाद होणार असेल तर संवाद न झालेला बरा.
प्रेम आहे याचा पुरावा द्यावा लागत असेल तर समजूतदारीनं घेतलेला दुरावाच बरा. आयुष्यात एक वेळ अशी येते जिथं आपण प्रामाणिक असल्याचा पश्चाताप आपल्यालाच होतो. माणूस गर्दीचा झाला की हरवत नाही, एकटा झाला की हरवतो. मिळतं तर खूप काही या आयुष्यात, पण आपण मोजतो तेच जे मिळालं नाही. तुमचा काळ वाईट असला तरी तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची नेहमी काळजी घ्या. आयुष्यात कितीही गर्दी असली तरी मनानं आपण एकटेच असतो. चुकीच्या ठिकाणी गुंतवलेलं मन हे माणसाला आयुष्यभरासाठी वेदना भोगण्यास भाग पाडतं. दिवा अंधार दूर करू शकतो, डोळे स्वतःला उघडायचे असतात. आपलं लक्ष सुखी असण्यात हवं, सुखी दाखवण्यात नाही. जगून घ्यावी भूमिका आयुष्याच्या रंगमंचावर स्वतःची. एकदा पडदा पडला की पुन्हा प्रवेश मिळणार नाही. पगार, पैसा, संपत्ती ही कितीही असो, शेवटी तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगता हे महत्वाचं असतं. काय उगवणार आहे याची काळजी पेरतानाच घ्यायची असते. एक दिवस सगळं जिंकूनही मृत्यू समोर हारायचं असतं. गोष्टी मान्य कराव्यात पण सहन करू नयेत. स्वतःला खेचत न्यायचं नसतं तिथं जिथं आपली आवश्यकता नसते. लक्षात ठेवा की जर एखादी व्यक्ती जिथं आहे तिथं आनंदी नसेल तर तो इतर कुठंही आनंदी राहू शकत नाही. तुमच्या निर्णयावर केल्या जाणाऱ्या टीका टिप्पणीकडे दुर्लक्ष करा. यश मिळायला लागलं की लोकांना तुमचा सर्व निर्णय योग्य वाटायला लागतात. स्वतःला आनंदी ठेवा, दुसऱ्यांकडून आनंदाची अपेक्षा करू नका. माणूस अपमानातून जे शिकतो ते अन्य कोणत्याही गुरुकडून शिकू शकत नाही. फक्त पैसाच मुलांना सगळं काही देऊ शकतो. आदर, प्रेम, सौंदर्य आणि त्यांचे विचार व्यक्त करण्याचा अधिकार. आपली माणसं कोण आहेत हे काही वेळा आपण नाही तर परिस्थिती ठरवते.